विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेडच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी भाजपतर्फे माजी आमदार अमर राजूरकर यांनी आपली उमेदवारी दाखल केली। माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत राजूरकर यांनी उमेदवारी दाखल केली। आमच्याकडे जास्त संख्याबळ आहे। निवडणूक बिनाविरोध झाली तर चांगलेच आहे, पण निवडणूक झाली तर महायुती लढण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली। तर महायुतीकडे 300च्या वर मतदार असल्याचा दावा अमर राजूरकर यांनी केला। मित्र पक्षातले आमदार वगैरे सोबत दिसत नाही होत नाही। मित्र पक्षाचे आमचे काही आमदार मुंबईला गेलेले आहेत, काही आमदार यायचे आहेत। त्याची लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत, परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीतर्फे आमचे गोरठेकरजी या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर आपले आमदार बोंढारकर यांचे चिरंजीव आज कल्याणकरांचा वाढदिवस ते येऊ शकले नाही, पण कोळीकरांचा मुलगा होता, कल्याणकरांचे चिरंजीव प्रतिनिधी आमचे या ठिकाणी होते। त्यामुळे काही लोक नसल्याचे प्रतिनिधी या ठिकाणी होते आणि बाकी मग जिल्ह्यातले जे वेगवेगळे नगरपालिका महापौर होते नांदेडच्या, इतरही नगरपालिकेचे अध्यक्ष बरेचसे आले होते। त्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त उमेदवार असल्यामुळे आणि राज्यामध्ये महायुती आहे आपली। चिखलीकरांचे जे चिरंजीव आहेत प्रवीण पाटील, त्यांनी देखील उमेदवारी दाखल केली नाही। उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक अर्ज येण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण विड्रॉलला 4 तारीख आहे। उमेदवारी घोषित काल उशिरा झाला असल्यामुळे त्यांना माहीत नसेल म्हणून आयोग दाखल केलं असेल त्यांनी। चिखलीकरांची साथ आहे का तुम्हाला महायुतीसोबत? नाही, हा मी सांगितलं ना, तिन्ही घटक पक्षाला सोबत घेऊनच निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतल्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनी मिळून निर्णय महाराष्ट्रात घेतलेले आहेत। त्याप्रमाणे 11 जागा ह्या भाजपाकडे आहेत, 4 जागा शिवसेनेला आणि 2 जागा राष्ट्रवादीला, असा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर ठरल्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त ज्या ठिकाणी आज अर्ज भरले जातील ते तिन्ही पक्षाचे उमेदवारच राहणार आहेत। आमचे काँग्रेसमध्ये उमेदवार द्यायला म्हणजे बिनविरोध ही निवडणूक होणार नाही। संख्या ठीक आहे, तर बिनविरोध हो ना हो झाली तर आनंदाची गोष्ट, नाही झाली तर आम्ही लढायला तयार आहोत। संख्या तुमचे मित्र जे आहेत त्यांची काय भूमिका आहे? प्रताप पाटील चिखलीकरांची पहिला 4 तारखेपर्यंत वेळ बघूयात ना, भरपूर होता। आता संध्याकाळी कोण फॉर्म भरला आहे, काय भरला आहे। त्यानंतर आमचे जे वरचे महाराष्ट्राचे नेते मंडळी सर्वजण तिघं एकत्र बसणार आहेत। म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष, नंतर शिवसेना शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनीताताई पवार आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब सर्व एकत्र बसणार होता। फॉर्म झाल्यानंतर 3 वाजल्यानंतर फॉर्म संपल, कुठं कुणाचे फॉर्म आलेले, त्यानंतर कारवाई चालू आहे। मराठवाडा जनहित पार्टी जी आहे ती आपल्याला सपोर्ट करेल काय? दोन्ही आजूबाजूला उजवे डावे दोन्हीकडे आहे आमच्याकडे।